मंडळी कसं आहे ना, आम्ही जिकडे फिरायला गेलतो ना तिकडे खूपच जास्त कचरा होता. कुठे गेलतो चला तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझा वीक ऑफ आहे. आज मला जायचं होतं फिरायला, म्हणून सकाळ सकाळी लवकर जिमला आलो. जेव्हापासून माझी डे शिफ्ट चालू ना तेव्हापासून खूपच जास्त मस्त वाटले मला. जिम वरनं घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन मी माझ्या मित्रांसोबत निघालो. माझ्या मित्रांनी हा प्लॅन ना 1 हफ्त्यापूर्वीच केलता. म्हणलं बरं आहे, काय ना काहीतरी कुठे ना कुठेतरी वीक ऑफच्या दिवशी फिरायला जायलाच पाहिजे. असं म्हणतात की जीवनामध्ये राहणं पिणं खाणं हे सर्व खूपच जास्त महत्वाचे, पण नाही, एन्जॉयमेंट पण खूपच जास्त महत्वाची आहे. खरं म्हणलं तर सुख तर दलिंद्र मित्रांसोबतच भेटते. माझा मित्र म्हणतो की मला खूपच जास्त भूक लागली, चल म्हणलं आता तुला भजी पावच खाऊ घालतो. त्याला मी म्हणलेलं की घरून जेवण वगैरे करू नये, आपल्याला ना रस्त्यामध्ये कुठे थांबायचं नाही. एक तर आम्हाला लेट झाले खूप. मला ना निघायचं होतं 4 ला आणि आम्ही निघतो 4:45 वाजता. तुम्हाला ना सांगायचंच राहिलं आम्ही कुठे निघालो, तर आम्ही चाललो सांताक्रूजला जू चौपाटीला. म्हणलं तर आम्हाला जायचं होतं आक्सा बीचला, पण माझे मित्र म्हणजे नको जू चौपाटीला जाऊ. माझा मित्र म्हणला की आक्सा बीचला आपण कधी गाडी घेऊन जाऊ, तिकडे खूपच जास्त मज्जा येते. त्याला मी म्हणलं मज्जा तर सगळ्या जागावरच येते, फक्त मज्जा करायला पाहिजे. कोणी तर ना ह्या ट्रेडव्हीलचा इमर्जन्सी बटन दाबला, त्यामुळे ना आम्हाला फार सिड्यासारखं चालत जावं लागलं. समोर आल्यावर कळालं की ट्रेन 10 मिनिटं लेट आहे आणि ही जी ट्रेन थांबली आहे ना ती फार अंधेरीला जाते. म्हणलं आयला आपल्या कुठे ना कुठेतरी पचका होतच राहतो. फार ना 10 मिनिटांनंतर ट्रेन आली तर आली, ते दुसऱ्या डब्यातून घुसले ना आम्ही दुसऱ्या डब्यातून घुसलो. आम्ही होतो तर एकाच डब्यात, पण ना खूप जास्त लांब लांब थांबले. जाऊ द्यावं म्हणलं, सगळ्यात पहिले बसायला भेटलं तीच मोठी गोष्ट आहे. सांताक्रूजला उतरल्यावर मस्तपैकी बस पकडली इकडून. बसचं तिकीट जास्त नाही, फक्त 10 रुपये आहे आणि ना एवढी गर्दी पण नव्हती, नाही तर ना बससाठी खूपच जास्त मोठी लाईन लागलेली असते. आमचं एवढं नशीब भारी आहे ना, पूर्ण बसच खाली होती. जिकडे जायचं तिकडे जाऊन बस. कंडक्टर मग आपण एक कोपरा धरून बसलेला. जाऊ द्यावं म्हणलं, आपल्याला काय करायचंय. ब्रिजवर आल्यावर कळालं की ना हे झोपडीला जाऊ देत नाहीत मध्ये. नंतर आम्ही एका एमएसएफ वाल्याला विचारलं, ते बोलले 5:30 वाजता ही रस्सी खोलते तेव्हा तुम्ही मध्ये जाऊ शकता. मला ना एक रस्ता माहिती होता जुचोपट्याला, जिकडून शॉर्टकट मारून जाऊ शकतो मध्ये. हा जरा पूर्ण फिरून जावं लागतंय, पण ना इकडे यायला खूपच जास्त मेहनत लागते. मेहनत म्हणजे जरा चालावं लागते, बाकी काय नाही. हे बघा समोरून डायरेक्ट मध्ये जायला येते. समुद्राच्या काठावर आल्यावर असलं मस्त वाटत होतं ना. इकडे ना ऊन होतं पण गरमी काहीच नव्हती, पूर्ण हवाच लागत होती थंड थंड. माझे मित्र तर जुचोपाटी मध्ये गेले पवायला, नाही म्हणजे असं तिकडे थांबायला. ते लोक तर चप्पल काढून गेले, त्याच चप्पलाचं मला लक्ष ठेवायला लावलेलं. मी म्हणलं मी नाही ठेवणार बाबा, आता तुम्ही या इकडे. जुचोपाटीला काही लोक आहेत जे चप्पल वगैरे पण सोडत नाहीत, पार चोरून नेतात. त्यामुळे ना जरा लक्ष द्यावाच लागते, नाहीतर ना नंगे पाव जाना पडेगा घर पे. पाण्यामध्ये आल्यावर असलं मस्त वाटत होतं ना, विचारूच नका. अशा लाटा बघायला खूपच जास्त मस्त वाटतंय. माझे ना गबाळे मित्र फोटोच्या नादामध्येच आहे, तेवढ्यात मला जरा चप्पल काढ राऊंड मारून येतो आहेत का नाही. मी माझ्या छोट्या भावाला थांबवलंच होतं, तेवढ्यात बघतो तर काय माझे मित्र आपसापसात भांडत होते मजाक मस्तीमध्ये. ह्या टोंडग्याला खूपच जास्त मस्ती आहे बघा. हा जो दिसतो ना हाच हा एकमेकाच्या अंगावर ना माती टाकतोय. म्हणलं ना उगाच कपडे घाण करायचे काम करतोय. माझ्या भावाला म्हणलं आता आपण एक प्लॅन करू, त्याच्या अंगावरच माती. पहिलं तर माझ्या डोक्यामध्ये असंच विचार आलता, नंतर म्हणलं कशाला उगाच भांडणं करायचे, जाऊ दे म्हणलं आपण फिरायला आलो मस्तपैकी एन्जॉय करू. खास करून तर आम्ही ना मावळचा सूर्य बघण्यासाठी चालू. इकडे खूपच जास्त मज्जा येते सनसेट बघण्यासाठी. सनसेट बघून झाल्यानंतर बघतो तर काही जू चौपाटीवर खूपच जास्त कचरा झाला. इकडे ना साफसफाईची मशीन असून सुद्धा एवढा कचरा अजून ब्रिजवर पडलेला. जे पण पर्यटन लोक येतात ना ते इकडे खूपच जास्त कचरा करून जातात. पूर्ण समुद्रामध्ये तर कचरा आहेच आहे. तोच कचरा इकडे येतो ना, हाच कचरा वापस समुद्रात पण जातो. हे समुद्र किती पण साफ करा, इकडे घाण होतच राहते. गणपतीच्या दिवशी तर विचारूच नका, पूर्ण मूर्त्या असतात. जाऊ दे म्हणलं, आपल्याला काय करायचं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शुभरात्री.